महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग पुणे यांनी काढले तो परिपत्रक आहे तो दिनांक 16 एप्रिल 2026 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत। हे जे वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण होणार आहे, अगोदर आपल्याला ऑनलाईन नाव नोंदणी करायला लागणार आणि हे जे प्रशिक्षण होणार आहे ते ऑफलाईन होणार आहे। संदर्भ दिनांक 20 जुलै 2021 च्या शासनानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी निवड वेतन श्रेणी पात्र होण्याकरता वरिष्ठ वेतन श्रेणी निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे। संदर्भातील शासनाने परिच्छेद क्रमांक 2 नुसार वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आली आहे। यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणीकरता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे। या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय तसेच कला शारीरिक शिक्षण या 4 गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावी। बघा, प्रशिक्षणाचे नाव नोंदणी करता परिषदेची ही वेबसाईट दिलेली आहे। संकेतस्थळ प्रशिक्षण या टॅब मधील वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी। हे कसे करतात याचा देखील मी व्हिडिओ काढणार आहे। ऑनलाईन नोंदणी कशी करतात। वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत एकूण 12 वर्षे पूर्ण होणे अनिवार्य आहे। बघा, 30 एप्रिल 2026 ला 12 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित आहे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी, आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत 24 वर्षे पूर्ण होणे अपेक्षित आहे, अनिवार्य आहे। तथापि काही शिक्षक मुख्याध्यापक हे दिनांक 1/5/2026 ते 30/4/2027 या कालावधीत 12 वर्षे किंवा 24 वर्षे सेवा पूर्ण करीत आहेत। या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत। फक्त असे शिक्षक मुख्याध्यापक निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात। प्रशिक्षण नोंदणी दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून, बघा आजची 19 एप्रिल तारीख आहे म्हणजे सोमवार पासून आपल्याला हे सुरू होणार आहे। 11 वाजेपासून दिनांक 29/4/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, बघा 29 एप्रिल 2026 च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही साईट सुरू राहील। यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था म्हणजे डाएट यांच्या मार्फत एकाच कालावधीत घेण्यात येणार आहेत। प्रमुख प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे 4 गट करण्यात आलेले आहेत। नेहमीप्रमाणे ते 4 गट करण्यात येतात। जसं प्राथमिक गट असेल ते इयत्ता 1 ते 4, इयत्ता 1 ते 5, इयत्ता 1 ते 7, इयत्ता 1 ते 8, इयत्ता 6 ते 8 हे प्राथमिक गट झालं। आणि माध्यमिक गट कोणता असेल तर 9वी ते 10वी। बघा, प्राथमिक गट 1 ते 8वी पर्यंत असं समजून घ्यायचं, आणि माध्यमिक गट आहे 9वी ते 10वी, आणि उच्च माध्यमिक गट 11वी ते 12वी, आणि गट 4 अध्यापक विद्यालय गट। मान्यता प्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी। नोंदणी करण्यापूर्वी सोबत आलेल्या एसओपी तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करून नोंदणी करावी। त्याचा मी व्हिडिओ बनवणारच आहे। प्रशिक्षणार्थी नोंदणी करण्यासाठी आपल्या माहिती शालार्थ पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी। जर काही दुरुस्ती असेल तर संबंधितांनी आधी शालार्थ पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करून नंतरच नाव नोंदणी करावी। बघा, आपले जर नाव नोंदणी होत नसेल तर आपल्या शालार्थ पोर्टलवर जाऊन, म्हणजे जो पगार बिलाचे काम करतो व्यक्ती त्याला भेटून शालार्थ पोर्टलवर आपली मोबाईल नंबर, ईमेल आयडी त्या ठिकाणी अद्ययावत करावी। प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी संबंधित आपला अचूक शालार्थ आयडी, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी। ज्या प्रशिक्षणार्थी शालार्थ आयडी उपलब्ध आहे त्यांनी तो आयडी वापरून नोंदणी करणे बंधनकारक राहील। प्रशिक्षणार्थींनी जो आयडी वापरून नोंदणी केली आहे त्याची पडताळणी करण्यात येणार आहे। जर विभागाने पडताळणीमध्ये प्रशिक्षणार्थींना पात्र केले नाही तर त्याची नोंदणी रद्द होईल। याबाबत केलेला कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही व प्रशिक्षण शुल्क परत केले जाणार नाहीत। बघा, नोंदणी करत असताना तो आपली तारीख घेते की नाही हे आपल्याला लगेच समजते। त्या ठिकाणी आपण नोंदणी करत असताना आपल्या शालार्थ पोर्टलवर नोंदवलेला ईमेल आयडी, ओटीपी येईल व प्राप्त ओटीपी दिलेल्या प्रणालीतून नोंदवून नोंदणी पूर्ण करावी। तसेच आपल्या शालार्थ या पोर्टलवर नाव नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल व प्राप्त ओटीपी नोंदवून नोंदणी पूर्ण करावी। ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक यांचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे। नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत याची नोंद घ्यावी। नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या पूर्ण माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करावी। आपण निवडलेला प्रशिक्षण गट, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय व प्रशिक्षणाचा प्रकार, वरिष्ठ व निवड श्रेणी याच पूर्णपणे आपण जबाबदार असणार आहोत। प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना, मार्गदर्शन, संदर्भ साहित्य, व्हिडिओ सर्व माहिती या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच प्रशिक्षणाची निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे
जिल्हाचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण परिषद स्वतः हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील, तर मुंबई शहर उपनगर जिल्ह्यासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. शुल्क भरत असताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे, जेणेकरून दुबार शुल्क भरणा होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जर दुबार शुल्क परत केले जाणार नाही. जर तुम्ही दुबार शुल्क भरले असेल तर परत केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी 2000 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, युपीआय पेमेंट अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. याबाबत परिषदेचे कोणतेही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थीने स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी. प्रशिक्षण शुल्क व्यतिरिक्त सेवा शुल्क बँकेचे गाईडलाईन नुसार प्रशिक्षणार्थीने लागू राहतील, याची नोंद घ्यावी. ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असेल. म्हणजे यावर्षी भरले असेल तर यावर्षीच ते 2000 रुपये मर्यादित राहतील. प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन रिसिप्ट पावती PDF जतन करून ठेवावी. सदर पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षण गट, नोंदणी क्रमांक, तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे. तसेच सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज भरताना असताना प्रशिक्षण दरम्यान काही अडचणी उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल ID वर हे जी वेबसाईट ईमेल ID दिली आहे या ईमेल ID वर संपर्क करावा. नोंदणी केलेल्या शिक्षकाचे गट या प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य, जिल्हा शिक्षण परिषद संस्था म्हणजे डाएट, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक यांचे संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्र कळवण्यात येईल. तसेच वरिष्ठ निवडसाठी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी ही वेबसाईट दिलेली या संकेतस्थळावर आपण भेट द्यावी. प्रशिक्षण वगैरे मराठी माध्यमातून होईल, तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी व उर्दू माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठी सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेवर पोर्टलवर देण्यात आली आहे. पोर्टलच्या देखभाल दुरुस्तीसाठी पोर्टल दररोज रात्री 11 ते 1 या कालावधीत बंद राहील. बघा, रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत बंद राहील. संदर्भ क्रमांक 1 व 2 च्या शासनानुसार सदर प्रशिक्षण हे शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्यता शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये. विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यता यांनी नोंदणी करू नये. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक समाज कल्याण आयुक्तालय, पुणे उच्च शिक्षण संचालय, पुणे मनपा, नागपूर मनपा या विभागाने API ऑफलाईन डाटा उपलब्ध न झाल्याने या विभागांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील 4 गटातील शिक्षक समाजांना आपल्या स्तरावर निदर्शन आणून द्यावे. सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांचे नाव नोंदणी करण्यासाठी अवगत करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी खाली क्रमांकावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क साधावा. अशा प्रकारचा हा परिपत्रक निघालेला आहे. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी नाव नोंदणी 29 एप्रिलपर्यंत आपल्याला करता येणार आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.